लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता कलाने खूप मोठे सत्य सर्वांसमोर आणून सर्व चांदेकरांचा आणि अद्वैतचा विश्वास जिंकलेला असतो. खोटारड्या आणि नीच नयनीला तिने लग्नाच्या वेळेस खूप मोठी शिक्षा देत असं जागं केलं आहे की ज्यामुळे नयनाचे आता 12 वाजलेले असतात. कलाने स्वतःला खरं सिद्ध करत तिच्याविरुद्ध खेळ खेळत असलेल्या नयनाला चांगलंच तोंडावर पाडलेलं आहे. तर आता कलाने असं कोणतं काम केलं की ज्यामुळे लग्नही होतं आणि खरं काय आहे ते सर्वांसमोर सिद्ध होतं आणि कलावरती कोणताही आरोप लागत नाही. तर या उलट कला अद्वैतचं मन जिंकत असते. कला अद्वैतच्या नात्याला एक वेगळंच वळण लागणार आहे. ते कसं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये नयना रिपोर्ट काढण्यासाठी गेलेली असते. अद्वैतने राहुलला बाहेरच थांबवलेलं असतं. अद्वैत राहुलला म्हणत असतो की तू आतमध्ये जाऊ नकोस. त्या दोघीजणी लेडीज आहेत ना, मग त्यांनी आतमध्ये जाऊन रिपोर्ट काढून आणतील. तू थांब, माझा कलावरती पूर्ण विश्वास आहे. नयनाने आतमध्ये जाता जाता हे ऐकलेलं असतं आणि अद्वैतचा कलावरती खूप विश्वास आहे हे ऐकल्यावरती तिचा खूप जळफळाट होतो. ती स्वतःशी म्हणत असते की या अद्वैतचा तर फक्त कलावरतीच विश्वास आहे. मी आज कलाच्या जागी असले असते, परंतु माझ्याच मूर्खपणामुळे माझ्या जागी कला आहे. काहीही झालं तरी मी कलाला हे मिळू देणार नाही. कलाचा अद्वैतवरती असलेला विश्वास मी पूर्णपणे मोडीन. असं खूप मोठं प्लॅनिंग करून नयनाने अद्वैतच्या नजरेत कलाला खाली पाडायचं ठरवलेलं असतं. त्यानंतर कला आणि नयना आतमध्ये जातात. नंतर ब्लड सॅम्पल घेतले जातात. नयना त्यांना विचारत असते की तुम्ही मला सांगा रिपोर्ट किती वेळात येतील. ती रिपोर्ट घेऊन मी जाईन. ती नर्स नयनाला सांगते की तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला थोड्याच वेळात रिपोर्ट मिळतील. त्यावर कला नयनाला म्हणते की तू बिनधास्त घरी जा, मी तुला रिपोर्ट आणून देईन. परंतु हे रिपोर्ट तुझ्यापर्यंत पोहोचण्याची गरजच नाहीये. ते रिपोर्ट सर्वात आधी चांदेकरांपर्यंत पोहोचायला हवेत. जेव्हा हे रिपोर्ट चांदेकरांपर्यंत पोहोचतील तेव्हाच सर्व काही सिद्ध होईल आणि तुझं आणि राहुलचं लग्न लवकरात लवकर संपन्न होईल. असं म्हणत कलाने नयनाला शांत ठेवत खूप मोठा प्लॅनिंग करायचं ठरवलेलं असतं. तेवढ्यात नयना हळूच त्या नर्सला शब्द टाकते की अहो, तुमचे ते पैसे. ती नर्स म्हणते की पैसे काय पैसे, तुम्ही जाऊन रिसेप्शनवरती पैसे द्या. असं म्हणत ती नर्स नयनाचे चांगलेच 12 वाजवत असते. ती नर्स नयनाला खोटे रिपोर्ट देण्यासाठी नाकारते. नयना खोटे रिपोर्ट मिळवण्यासाठी खूप धडपड करते, परंतु ती नर्स खोटे रिपोर्ट देण्यासाठी तयार होत नसते. तर त्यानंतर कला, अद्वैत आणि नयना घरी चाललेले असतात. त्यावेळी राहुलच्या डोक्यात विचार येत असतो की मी आता त्या नर्सला पैसे देऊन काही झालं तरी तिच्याकडून खोटे रिपोर्ट मिळवीन आणि मी तिला सांगणार की हे रिपोर्ट खोटे कर. राहुलला खूप टेन्शन आलेलं असतं. त्याला काय करावं हे समजत नसतं. नयना आणि राहुल दोघेही त्या नर्सला पैसे चारून खोटारडे रिपोर्ट आणणार असतात. नयना पॉझिटिव्ह तर राहुल निगेटिव्ह रिपोर्ट आणणार असतात. तर त्यासाठी कला आणि अद्वैत जे काही खरं आहे ते सर्वांसमोर येण्यासाठी खूप धडपड करत असतात. लवकरात लवकर यांचं लग्न झालं तर त्यापुढे काही वाद होणार नाहीत. उगाचच कोणाला यामध्ये त्रास नको असं त्यांना वाटत असतं. तर घरी आल्यानंतर अद्वैत राहुलला म्हणतो की मी तुला आत्ताच सांगत आहे की जर थोडा जरी हलगर्जीपणा झाला तर मला चालणार नाही. चांदेकरांची इज्जत आता आपल्याच हातात आहे. असं अद्वैतने राहुलला सांगितलेलं असतं. त्यावर राहुल म्हणतो की माझा याच्यावरती विश्वास नाहीये, मी स्वतः जाऊन ते रिपोर्ट आणणार. अद्वैत राहुलला म्हणतो की तू एकटा नाही तर मी तुझ्यासोबत येईन. आपण दोघे मिळून ते रिपोर्ट आणूया. असं म्हणून अद्वैत आणि राहुल दोघेजण रिपोर्ट आणण्यासाठी जातात. तर इकडे आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात. ते रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरती एक वेगळाच खेळ सुरू झालेला असतो. नयना म्हणत असते की बघितलं का तुम्ही तर माझ्यावरती अविश्वास दाखवत होता. तुम्ही माझ्यावरती खोटारडेपणाचा आरोप केला. आता या सगळ्यांमध्ये मी खरी आहे हे सिद्ध झालं आहे. माझ्यावरती तुम्ही खोटे आरोप केले. असं म्हणत ते नयना रडायला लागलेली असते. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावरती ते संगीता मात्र खूप खुश असते.
आणि ती म्हणते बरं झालं रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, नाहीतर कलावरती कोणतं संकट यायला नको. कला काहीही खोटं बोलत नाहीये हे सर्वांसमोर यायला पाहिजे. तर इकडे खऱ्यांच्या घरी सर्वच जण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खूप खुश होतात. तर त्यानंतर कला संगीताला भेटायला येते आणि तिला म्हणते की आई तू काहीही काळजी करू नकोस, आता रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत, तू लवकरात लवकर लग्नाची तयारी चालू कर. तर त्यावर नैना कलाला म्हणते की आत्ता तुम्ही मला रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यासाठी किती त्रास दिला आणि हे रिपोर्ट पॉझिटिव्ह सुद्धा आलेले आहेत आणि आता मी म्हणेल त्याचप्रमाणे लग्न लवकरात लवकर झालं पाहिजे. असं म्हणून नैना लवकरात लवकर जवळ असलेली तारीख काढायला सांगते. कला त्यांना म्हणते की मी तुम्हाला हेच सांगायला आले होते, अद्वैतने 2 दिवसानंतरची तारीख काढली आहे आणि 2 दिवसात तुमचं लग्नही होईल. असं म्हणत कलाने नैनाला लग्नाची खुशखबरी सांगितलेली असते. नैनाच्या डोक्यात विचार येतो की आता आमचं 2 दिवसात लग्न आहे, त्यामुळे मला त्या सौरवला 2 दिवसात मॅनेज करावं लागेल. जर त्या मूर्खाने काही अडथळा घातला तर मोठा प्रॉब्लेम होईल. पण हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कोणी आणले? नैनाने तर हे रिपोर्ट पॉझिटिव्ह आणलेलेच नसतात, म्हणजे नैनाने त्यांना मॅनेज केलेलंच नसतं व त्या नर्सला पैसे देऊन त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिपोर्ट केलेलेच नसतात. मग तिला प्रश्न पडतो की हे रिपोर्ट पॉझिटिव्ह कोणी केले? हे काम सौरवने केले असेल का, असा विचार नैनाच्या डोक्यात येतो. नैनाला काहीच कळत नसतं की तिच्यासोबत काय चालू आहे. आता नैनासोबत खूप मोठा गेम होणार असतो, तर तो गेम करणार असते ती म्हणजे कला. मग आता शेवटी लग्नाचा दिवस येतो. लग्नाच्या दिवशी कला अद्वैतला सांगत असते की मी तुला खरं सांगू का, मला या सर्व गोष्टींमध्ये अजून काही गोष्टींचा खुलासा होत नाहीये. अद्वैत म्हणतो कोणत्या गोष्टी? त्यावर कला म्हणते की आपण एक काम करूयात, आपण ज्या हॉस्पिटलमध्ये नैनाताईला घेऊन गेलो होतो आपण परत एकदा तिकडे जाऊयात, कारण मला यापुढे कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये. अद्वैत कलाला म्हणतो की तुला असं का वाटतंय? तुझ्या मनात आणखीन काही डाऊट आहे का? कला म्हणते की हे बघ अद्वैत, मला डाऊट नाही, परंतु मी आता चांदेकरांची सून आहे. जर आता या सर्वांमध्ये काही घोटाळा झाला तर मला चांदेकरांची असलेली मी जबाबदार सून हे स्थान मला गमवायचं नाहीये. तू माझ्यावरती किती विश्वास ठेवलाय तो विश्वास मला मोडायचा नाहीये आणि यासाठी मला हे करायलाच हवे. मी तुला परत एकदा सांगत आहे की आपण तिकडे आणखीन एकदा जाऊया. असं म्हणून ती अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी निघते. त्याचवेळी अद्वैत आणि कला यांच्या हातात जे रिपोर्ट लागतात ते रिपोर्ट खूप भयानक असतात आणि नर्सकडून समजलेलं सत्य वेगळंच असतं. तर इकडे आता सौरवची पण भेट होते आणि नैनाचा खरा डाव सगळ्यांच्या लक्षात येतो. नैना सौरवला मेसेज करत असते की सौरव, तू तर माझ्या रिपोर्टचं मॅनेज केलं, पण यापुढचं कसं? यापुढे मला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तुला मला भेटायला यावं लागेल, तुला माझी साथ द्यावी लागेल आणि तुला असेच रिपोर्ट मॅनेज करावे लागतील. आणि नैनाचा हा मेसेज कला वाचते. नैनाच्या लग्नाची तयारी चालू असते त्यावेळी कलाने हा मेसेज वाचलेला असतो. कलाला तेथे खूप मोठा धक्का बसतो. कला धक्क्याने नैनाला विचारते की नैनाताई, तू हे रिपोर्ट मॅनेज केलेत का? आपण अद्वैतला सर्व काही खरं सांगायचं का? तर आता माहेरी आलेल्या कलाला खूप मोठा धक्का बसतो. नैनाने रिपोर्ट मॅनेज केलेत हे सत्य सर्वांसमोर आलं तर मी खोटी सिद्ध होईन आणि हा सर्व डाव माझाच आहे असं सर्वांना वाटेल आणि मला काहीही करता येणार नाही. मला काहीही झालं तरी सत्य अद्वैतला सांगावंच लागेल. कला अद्वैतला सांगत असते की मला डाऊट होता अद्वैत, नैनाताईने हे रिपोर्ट मॅनेज केलेले आहेत. असं म्हणत कला आणि अद्वैत हॉस्पिटलमध्ये जातात आणि नर्सची भेट घेतात. नैना खरंच प्रेग्नेंट असते हे नैनाला सुद्धा माहीत नसतं. रिपोर्ट बदलण्यासाठी ती खूप धडपड करत असते, परंतु नैना तर खरंच प्रेग्नेंट असते. नैनासोबत खूप मोठा खेळ चालू असतो आणि कलाला नैनाच्या जाळ्यातून वाचवलेलं असतं. नैनाचा कलाविरुद्ध असलेला डाव नैनावरच पालटतो आणि अद्वैतचा कलावरती असलेला विश्वास आणखीनच वाढतो. कला फक्त आपल्या कुटुंबाची बाजू न घेता सर्व बाजूंनी विचार करते असं म्हणून अद्वैत कलावरती विश्वास दाखवतं. तर या सर्व घडलेल्या घटनेमुळे अद्वैत आणि कला यांच्यातील नातं हळूहळू फुलत चाललेलं असतं. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.